भुट्ट्यामध्ये बरेच विटॅमिन्स असतात, त्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते. म्हणूनच अधूनमधून हा भुट्टा कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण खाल्ला पाहिजे. आज आपण बनवतोय बटर मसाला भुट्टा. रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक कणीस घेतलेला आहे. कणीस व्यवस्थित सोलून घेतलेला आहे. यावरचे केस सर्व काढून टाकलेले आहेत. आता ह्या कणसाचे आपण तुकडे करून घेणार आहोत. इथे मी 6 तुकडे एका कणसाचे केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर आणखी छोटे तुम्ही तुकडे बनवू शकता. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता हे सर्व आपण तुकडे घालून घेऊ. यामध्ये आता आपण पाणी घालू. हे तुकडे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचे. पाण्याला उकळी आली की यावरती झाकण ठेवायचे. झाकण फक्त 2 मिनिटांसाठीच ठेवायचे. 2 मिनिटे इथे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. मक्याचे दाणे हे कोवळे आहेत, त्याच्यामुळे याला फक्त 2 मिनिटांसाठीच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण काढून घेऊ. ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचा इथं मी बटर घातलेला आहे. बटरमुळे ह्या भुट्ट्यांना छान चव येते. आता इथे मी 2 चमचे कसुरी मेथी घातलेली आहे. पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. व्यवस्थित हे सर्व परतून घेऊ. अर्धा चमचा इथे मी सैंधव मीठ घातलेलं आहे. हे पण व्यवस्थित परतून घेऊ. हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. यावरती आता भुट्ट्याचे तुकडे घालू. सर्व व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. सर्व हा मसाला ह्या भुट्ट्यांच्या तुकड्यांना लागला गेला पाहिजे. बटर घातल्यामुळे ह्यांची चव आणखीनच वाढते. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यावरती घालू आपण अर्धा चमचा चाट मसाला. हे देखील आपण व्यवस्थित परतून घेऊ. नुसता भुट्टा भाजून खाण्यापेक्षा अशा चटपटीत चवीचा भुट्टा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता. नक्कीच हा तुम्हाला आवडेल. आता हे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे. सर्व मसाला याला लागला गेलेला आहे. आता सर्वात शेवटी गॅस बंद करायचा आणि अर्धा लिंबू यावरती पिळून घालायचा. खमंग चटपटीत चवीचा असा भुट्टा आपला इथे तयार झालेला आहे. व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊ. व्यवस्थित सर्व मसाला भुट्ट्यांच्या तुकड्यांना लागला गेलेला आहे. आता हे झालेलं आहे. आपण याला सर्व करून घेऊ. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.